नमस्कार मंडळींनो, आज हनुमान जयंतीनिमित्त जिजाच्या फोटोशूटची तयारी केली. अगोदर साडी पांघरली. राहुलने ब्लाऊज पीसला इस्त्री केली आणि ब्लाऊज पीसचा पर्वत बनवायचा होता. त्याची ही डिझाईन, जो शेला जिजाच्या गळ्यात घालायचा होता त्यालासुद्धा आम्ही घडी मारून घेतलं. ही आमची मनीमाऊ जी मध्ये मध्ये येऊन आम्हाला डिस्टर्ब करत होती. जिथे आमचं काम लवकर होणार होतं तिथे आमच्या मनीमाऊमुळे, ही आमची माऊली माऊ, तिच्यामुळे आमचं काम जरा वाढत होतं. म्हणून तिला बाहेर काढण्याचा सुद्धा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न असफल ठरला. राहुलने इथे पर्वतावरती थोडीशी गवत आणि थोडीशी फुलं तयार करून एक पर्वत तयार केला. नंतर सूर्य काढायचा होता. त्याच्यासाठी मी कार्ड पेपरवरती वर्तुळाकार काढून घेतला आणि सूर्यकिरणेसुद्धा काढून घेतली. राहुल त्या साईडला राम नाव लिहित होता डाळीने, पण काही वेळेला ते बोलतात ना, आपण जे काही ठरवतो ते तसंच्या तसं होईल असं नाही आहे. तर ते नव्हतं नाव, प्रॉपरली नाव येत होतं. म्हणून आम्ही ठरवलं की काहीतरी वेगळं करूया. तर काय करूया ह्याची कल्पना तुम्हाला पुढे कळेलच आम्ही काय केले राम नाव लिहायला. त्याच्यानंतर मी ही सूर्यकिरणं जी आहे ती काढून घेतली. राहुल तिथे मला कार्ड पेपर दाखवत होता की कुठचा कार्ड पेपर चूज करता येईल राम नाव लिहिण्यासाठी. तर काहीतरी आम्ही आयडिया लढवली आणि तोपर्यंत मी काय केलं की लहान बाळाचं फोटोशूट आहे, तर त्यानुसार सूर्यसुद्धा कसा लहान वाटायला पाहिजे म्हणून सूर्यासाठी हे कार्टून टाईपचे डोळे काढले आणि एक स्माइली काढली जी सूर्याला खूपच खुलून दिसत होती. स्केच पेनने त्याला कलर करून घेतलं आणि नंतर कटिंग केलं. जसा बाल हनुमान आपण इथे बेबी शूटसाठी बाल हनुमान म्हणून जिजाला सजवत होतो, तसंच सूर्यसुद्धा बाल सूर्य म्हणूनच आम्ही तयार केलेला होता आणि सूर्य खूपच क्यूट दिसत होता. तुम्हाला पुढे कळूनच येईल. सूर्यासाठी जो काही कार्ड पेपर यूज केला आहे त्या कार्ड पेपरचा कलरही सुद्धा उठून दिसत होता. आता इथे सूर्याचे डोळे आणि ही सूर्याची स्माईल मी कट करून घेतली आहे. जिजा झोपी गेली होती, त्यामुळे कसं तेवढ्याच वेळेमध्ये सगळं आवरावर करून जिजाची पुढची उठण्याची वेळ होण्यापूर्वी सगळं आवरावर करून इथे तयार करायचं होतं, म्हणून आमची घाई चाललेली. इथे सूर्य आणि सूर्याची किरणे लावून नंतर हे डोळे लावले आणि स्माईल. वाव, काय क्यूट दिसतंय ना. आता जसं आम्ही बोललो राम नाव लिहायचं होतं त्याच्यासाठीची तयारी केली. राहुल जिजाला बघून आला तर जिजा झोपलेलीच होती. इथे राम नाव जसं सेतू तयार केलेला होता तसं आम्ही राम नाव लिहिण्यासाठी हे ग्रेइश कलरचा जो राखाडी कलरचा कार्ड पेपर आहे तो वापरून मी रँडमली असे दगड म्हणून असे काढलेत त्याच्यावरती आणि नंतर ते पेपर कट करून घेतले. आता याच्यावरती सफेद कलर घेऊन राम नाव लिहिले. ते लिहिताना मी इथे इयरबड्सचा यूज केला, जेणेकरून जे नाव लिहितोय आपण राम नाव ते खूप ठळक दिसेल. खरंच हे अक्षरशः असं वाटत होतं ना की खरंच हा खरोखरचा दगड आहे आणि आम्ही त्याच्यावरती राम नाव लिहितो आहे. जी काही हे आम्ही सेवा करतोय ते खरंच खूप मस्त वाटतंय करताना. राहुलने तर आधी सांगितलं तूच कर करून माझी क्रिएटिव्हिटी बघून, पण त्याला सुद्धा करण्याची आवड आहे, त्यामुळे तो सुद्धा येऊन बसला आणि त्याने सुद्धा करण्याला सुरुवात केली. बाकीच्या 2 दगडांवरती राहुलने राम नाव लिहिले. हा जो शेला होता जो आम्हाला रामनवमीला घेतलेला तो आम्ही तिथे लावला. आता काळे तीळ घेऊन मी जय हनुमान लिहिण्यासाठी सुरुवात केली. बाकीची अक्षरं लिहिता माझ्या लक्षात आले की ह खूप छोटा वाटतोय कम्पॅरेटिव्ह टू अदर लेटर्स, म्हणून मग मी हचा आकार तिथल्या तिथेच मोठा केला आणि अशा प्रकारे काळे तीळ घेऊन जय हनुमान लिहिले. अक्षरसुद्धा छान आले आणि नंतर रँडमली असे जे आपण दगडावरती राम नाव लिहिलेले ते असे रँडमली ठेवून दिले. आता सगळं करून झाल्यावर ही जिजाची तयारी. जिजाला उठवून थोडंसं जागं केलं आणि जिजासाठी मी हा धोतीचा कपडा आणलेला, तो कपडा घेऊन छोट्या जिजाला आमच्या मी धोतर घालण्यास सुरुवात केलं. ती सुद्धा खूप सपोर्ट करत होती. नाही रडारड ना काही ना काही.
शांतपणे झोपून होती आणि तिला तसंच थोडं थोडं हलक्या हाताने जागा जागा करून करून आम्ही धोतर घातलं. नंतर हा जो शेला मी घडी केलेला होता आम्ही, तो मी जिजाला घातला. जरा तिच्या अंगापेक्षा हे जे कपडे आहेत ते खूप मोठे होते, म्हणून ते अरेंज करून घातले. नंतर हा डोक्याला टिका लावायला घेतला जिजाला, छोट्या जिजाला छोटा टिका. खूपच छान दिसत होता हा टिका. टिका लावून झाल्यानंतर आमच्या जिजाचा आम्ही आणखीन एक फोटो काढला, तर ती खूप सुंदर दिसत होती. ही ओढणी होती माझी नेटची, तिला आम्ही पिळ घातला आणि शेपटी तयार केली. आता हे फायनल फोटोशूटचं लुक आहे, ज्यामध्ये जिजा शांतपणे जागी आहे, ती झोपलेली नाही आहे. पूर्ण तयारी करताना ती थोड्या थोड्या झोपेत होती. जसं फोटोशूटसाठी तिला खाली ठेवलं तशी थोडी करून जागी होत होती. ही बघा, ही गदा तिने हातात घेतली आहे, काही रिॲक्शन न देता. थोड्या हलक्या झोपेत आमच्या जिजाने आम्हाला सपोर्ट करत करत छानपणे फोटोशूट करू दिले. इथे तर ती पूर्णपणे ॲक्टिवली जागी झालेली होती आणि जसं काही पर्वतावर बघतच होती ती संजीवनी काढण्यासाठी. खूप छान वाटत होता. आमची क्रिएटिव्हिटी ज्याला आमच्या जिजाने साथ दिली आणि त्या साथीने आम्ही हे आज जे काही फोटोशूट फायनल तयार केलं आहे त्याबद्दल खूप छान वाटते. केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, कि जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, मेरी राम जी से कह देना जय सिया राम.